काका, या हंगरगा नळ शिवारामध्ये गुणनिर्मिती केंद्राची स्थापना पण केलेली आहे. तुम्ही गुणनिर्मिती केंद्राचे मालक आहात. या गुणनिर्मिती केंद्रावर कशा अडचणी आल्या, त्यावर तुम्ही कशी मात केलेली आहे? अडचणी म्हणजे सुरुवातपासून अडचण म्हणजे सुरुवात उभा करायच्या आधी, उभा करत असताना किंवा कारागीर म्हणा किंवा फाउंडेशन, इतर सर्वच गोष्टी अडचणीत होत्या सुरुवातीला, पण करत गेल्यावर सगळे सोप्याच झाल्या अडचणी आपल्याला. फक्त अडचण कशाची होती की ऊस, जे मेन उद्देश होता ऊस पिकवलं की त्याचं योग्य मूल्यमापन होणं गरजेचं आहे, आणि त्याचं मूल्यमापन होत असताना त्याचं पैसा वेळेवर भेटणं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीमध्ये कुठंच सापडणार शेतकरी, त्यामुळे गुऱ्हाळ चालू केले आपण. मग आता मला एक सांगायचं आहे की तुम्हाला, एकेकाळी प्रत्येक गावागावामध्ये गुणनिर्मिती केंद्र होतं, परंतु हे सर्व कुठेतरी मावळलेलं दिसतंय. 100 गावातून एखाद्या गावामध्ये गुणनिर्मिती केंद्र दिसून येत आहे. तर अशा गावांना तुम्ही काय आव्हान करणार आहात की गुणनिर्मिती केंद्राचं कसं तुम्ही दिवस गुळालाच येणार आहेत भविष्यात. साखरेपेक्षा सुरुवातीला चहाच्याच टपऱ्या होत्या रोडला फिरत असताना, आता गुळाच्या सुद्धा टपऱ्या आहेत, गुळाचा चहा. की ह्याच्यातनं एकच गणित लक्षात येते की दिवस गुळाचेच येणार आहेत. साखरेचं प्रमाण कमी होणार पण गुळावर भर जास्त राहणार आहे. या गुणनिर्मिती केंद्रामध्ये किती टनाचं तुम्ही या ठिकाणी गुणनिर्मिती केलात? बाजारभाव कसा मिळाला? की ह्या वर्षी फक्त आपण आपलं घरचंच गुळ निर्मिती केलं तर सुरुवातीला, आणि 1000 डागापर्यंत काढलं होतं. किती एकरामध्ये तुम्ही या ठिकाणी ते 2.5-3 एकरमध्ये काढलं होतं. मग त्याला काय भाव मिळाला? भाव 42 रुपये लागला. तर साखर कारखाना आणि या गुणनिर्मितीमध्ये काय फरक वाटते का? साखर कारखान्याला आणि ह्याला एवढंच मोठा विषय आहे की एका नांदीला आपल्याला 42 ने 40 रुपये जरी धरला आपण किलोना, तर 9,000 रुपये एका नांदीला उत्पन्न आहे गुळाचं सरासरी. आणि त्याच्या महाग खर्च आहे 2 ते 2.5 स्वतः केलं तर, बाहेर केलं तर 3 एका नांदीला. शेवटी शेतकऱ्याला 1.25 ते 1.5 टनाचे 6,000 रुपये मिळतात. ते कारखाना देत नाही. कारखाना देतो किती 2500-2700 दिले ठीक नाही तर बुडवले. आता त्याच्यात आम्ही सुद्धा सामील आहे की गेल्या 2 वर्षाखाली गोकुळ कारखान्याला ऊस गेलाय, त्याच्यात अजून सुद्धा 1.5 लाख रुपये अडकून पडलेत आमचे. मग फायदा काय आमच्या ऊसाचा? पण आता या ठिकाणी नुकतंच 2-4 दिवसामध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे. आपल्या भागामध्ये गारपीट झालेली आहे. अशा यावेळी आपल्या या गुणनिर्मिती केंद्रावर काय परिणाम जाणवलं का? परिणाम काय, याचा परिणाम एवढाच होणार की ऊस वाळणार. जरी सावलीत राहिलं आणि किंवा काय झालं, तोटलं म्हणजे वाळायला चालू होणार. जिथं 2 नांदीचं ऊस गुळ किंवा रस निघणार आहे आपल्याला, ती एकच नांदीचं होणार सगळं. म्हणजे 50%च्या जवळ नुकसानच आहे आता सध्या सुद्धा. आता या हंगरगा नळ येथील एका शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्या गुणनिर्मिती केंद्रावर ऊस दाखल झालेला आहे. त्यांचं एका शेतकऱ्याने ऊस अडवणूक करण्यात आलेली होती. महसूल प्रशासनानं त्यांना त्याच्या मदतीनं ते ऊस बाहेर काढण्यात आलेलं होतं. आपल्या गुणनिर्मिती केंद्रावर ऊस या ठिकाणी दाखल झालेला आहे. परंतु या शेतकऱ्यांचं ऊसाचं नुकसान झालं असं आपल्याला वाटतंय का? नाही, 100%च त्याचा काही विषय नाही. कारण होतंय काय की 1-2 दिवस चालते ते, आता गुळ ऊस तुटून 5-6 दिवसाच्या पुढे झाले, तर ह्याच्यात 50% सुद्धा रस निघायचा नाही आता. आणि 50% असंच जाणार ते मोकळ्यातच. हे पीच पडणार त्याची, रस पडत नाही. आणि रस पडत नाही म्हणजे उत्पन्न कमीच. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान, शेतकऱ्याचं 50% तर नुकसान असंच आहे आता, काय जरी केलं तरी ह्या ऊसात. पण आता प्रत्येक गावामध्ये गुणनिर्मिती केंद्र जर उभार केलं तर त्यांना अशा काय गुणनिर्मिती केंद्र युवकांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? की काळ गुळाचाच आहे, आणि जर जमलं शक्य होईल, आता आजूबाजूला व्हायला लागली निर्मिती, व्हायला लागली कुठं ना कुठं होणारच. जे कुठं बंद पडले ते 10 मध्ये 1 ना 1 चालू व्हायचं लागले. आता पहिल्यासारखं नाही असं.